नमस्कार मंडळी, रामराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं नाव आहे आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही सर्व? आय होप मस्त मजेतच असणार. तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या पूजेची पूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी कशा पद्धतीने पूजा मांडली, काय चूक झाली, काय बरोबर आहे, तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर मला कॉमेंट्स करा. तर चला मग मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी तुम्ही बघितलंच असेल, मी जागा छान स्वच्छ करून घेतली, त्याच्यावर रांगोळ काढून घेतली. रांगोळ काढल्यानंतर मी त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं. नंतर मग मी त्याच्यावर चौरंग ठेवला. चौरंगाला मी तोरण बांधलेलं आंब्याच्या पानाचं. त्याच्यानंतर मी त्याच्यावर एक लाल कपडा टाकला. त्याच्यासमोर एक पाट ठेवला परत, कारण पूजा बसणार नाही म्हणून पूर्ण याच्यावर पाट ठेवला. आणि त्याच्यावर एक दोन्ही याच्यावर मिळून एक कापड टाकला. वरतून अजून हे केलं टाकला. त्याच्यावर एक ते आपलं हे टाकलं. पहिले तर पीसच टाकायचे, आता हे कसा कापड निघाला तर एक हे होता, तर तो एक कापड टाकला. त्याच्यानंतर मी एका छोट्या प्लेटमध्ये, तांब्याच्या प्लेटमध्ये तांदूळ घेतले. तांदूळ ठेवले आणि एक गडवा घेतला. तुमच्याकडे काय बोलतात याला, कलेश. त्याला आधीच हार वगैरे बांधून ठेवलेला. नंतर तो ठेवला. त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याला पूर्ण भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर हे टाकलं, सुपारी, पैसे आणि दुर्वा टाकला. हळदी कुंकू टाकलेलं. आणि नंतर 5 प्रकारचे फुलाच्या झाडाचे 5 दांड्या आणलेल्या होत्या, तर त्या ठेवून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवलं. पूर्ण पूजा करून घेतली कलशाची. फूल, बेल, फूल सर्व चढवून घेतलं. आणि अशा प्रकारे कलश पूर्ण रेडी आहेत आपला. आणि त्याच्यानंतर मी ठेवली लक्ष्मीची मूर्ती. तुमच्या जो मूर्ती नसेल तर फोटो पण ठेवू शकता. आणि अशा प्रकारे मी मूर्ती ठेवून घेतली. नंतर मस्त मूर्तीची पूजा करून घेतली. मूर्तीला हार घालून घेतला. मूर्ती ठेवून घ्यायची. मूर्तीला मस्त हार घालून घेतला. हळदी कुंकू लावून, बेल फूल वाहून घ्यायचं सगळं पूर्ण. पहिले कलश ठेवला, त्याची पूर्ण पूजा करून घेतली. आणि नंतरच म्हणजे लक्ष्मी ठेवली. तर कलशाची पूर्ण पूजा तुम्ही बघितलीच असेल. तर आता आहे लक्ष्मीच्या पूजेची वेळ. तर मी लक्ष्मीला असा हार करून घेतला. हार वाहला. त्याच्यानंतर मग हळदी कुंकू लावून वेणी वगैरे हे केलेली. वेणी पण आणली होती, तर समोर बघाच तुम्ही. त्याच्या पहिले मी तिला हार घालून घेतला. आणि ओटीचं सामान ठेवते. ओटीच्या सामानामध्ये मी ब्लाऊज पीस ठेवला, बांगड्या आणि ब्लाऊज पीस होता, बांगड्या होत्या आणि खारक, तांदूळ ठेवले. आपण ओटी भरतो तर माहीतच असेल, काहीतरी धान्य असते ओटीमध्ये, तशाच पद्धतीची मी ती ओटी भरून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये मी तांदूळ घेतले, तांदूळ टाकले बघा. पीस ठेवला, बांगड्या ठेवल्या, तांदूळ टाकले. आणि त्याच्यानंतर पूर्ण खारक, बदाम, हळकण, सुपारी, पूर्ण ओटीचं सामान सगळंच होतं. पैसे वगैरे, जशी आपल्या एका बाईची ओटी भरतात तर तशा पद्धतीची ओटीचं पूर्ण अशी ओटी भरून घेतली. सगळं अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आणि एकदम साधी, सरळ, सोपी पद्धतीची पूजा आहे माझी. तर काही चुकलं असेल तर माफ करा. आणि काही जर चूक झाली तर मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही. नंतर छान अशी वेणी आणली होती बघा, मस्त वेणी चढून घेतली. आणि वेणी चढवता कलेश्वर ठेवलेलं फुलच माझं पडलेलं. तर एकदा फूल बसलं, व्यवस्थित बसलं की छान दिसतं. नंतर जरा टाईम लागला तरी पण मी त्या फुलाला ठेवलंच, कारण व्यवस्थित सर्व जागच्या जाग्यावर असलं की बरं वाटतं. पण मग मस्त बेल आणि फूल ठेवून घेतलं. लक्ष्मीची हळद कुंकू लावून पूजा करून घेतली. आणि वेणी वगैरे खूप छान मस्त दिसत होती. आणि अशी मस्त साध्या सोप्या पद्धतीची. तर तुमच्यापैकी कोणी कोणी गुरुवाराचे व्रत करत आहात तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो पण कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांच्या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब पण करा. असेच मस्त मस्त व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणि आता मी मस्त वेणी वगैरे लावून, बेल फूल वाहून लक्ष्मीची पूजा करून घेतली. तर असं असतं बायकांचं, सगळं परफेक्ट पाहिजे, मस्त दिसलं पण पाहिजे व्यवस्थित. हेच फूल बघायचे ते असं व्यवस्थित पद्धतीने मस्त पूजा करून घेतली. लक्ष्मीची पण पूजा झाली आपली. पहिले कलशची पूजा करून घेतली, मग लक्ष्मीची पूजा करून घेतली, ओटी भरून घेतली. आणि नंतर मग कृष्णा ठेवला. कृष्ण चांदीची लक्ष्मी होती ती ठेवली. असं काही जरूरी नाही होती म्हणून ठेवली मी.
आपल्याकडे असले तर ठेवायचे, नसले तर काही नाही. एक लक्ष्मी आपण ठेवली आहे आणि पण कृष्ण ठेवायचा. कृष्ण मला तुमच्याकडे माहीत नाही, पण आमच्याकडे कृष्ण ठेवतात. आणि गणपती म्हणून असा विडा ठेवतात, सुपारी. तुम्हाला तर माहीतच असेल, सुपारीचाच गणपती असतो. तर असं त्याची पण हे करून घेतली. आता यांची सर्वांची पूजा करून घेऊया. तर मी पहिले लक्ष्मीची पूजा करून घेतली. ते गणपती म्हणून सुपारी ठेवली ती त्यांची पूजा करून घेतली. कृष्णाची पूजा करून घेतली आणि यांना पण फूल वाहिलं. दुर्वा, बेल, फूल आणि कृष्णाला आपली मंजुळी, तुळशीची मंजुळी असली ती वाहायची. बेल वाहत नाही ना, तर त्याच्यामुळे कृष्णासाठी मंजुळ वाहायची. अशा पद्धतीने सर्व पूजा करून घेतलेली. आणि नंतर मग तांदळाची लक्ष्मी काढतात आमच्या घरी, म्हणजे यांच्या घरी. आमच्या माहेरी नाही काढत, मला माहिती नव्हतं, मला काढता पण येत नाही. तर मी तांदूळ ठेवले, पण मला काही काढता नाही आली. तर मला माझी सासूने काढली, खूप मस्त काढलेली. पहिला पण गुरुवारी त्यांनीच काढली. मला लक्ष्मी काढून जमली नाही. हे बघा, अशी लक्ष्मी काढून दिली. अशी काहीतरी ती काही मला जमली नाही. लक्ष्मी काढून घेतली. नंतर मी सगळ्याची पूजा करून घेतली. काढलेल्या लक्ष्मीची पण पूजा केलेली. त्याला पण हळदी कुंकू वाहिलं, पैसे आपले, बेल, फूल सर्व वाहायचं. अशा पद्धतीने पूजा करून घेतली. पण सर्वात आधी इथे दिवा लावून घ्यायचा. पहिले तर दिव्याचीच पूजा करायला लागते, पण मी जरा मागून केली, कारण दिवा जर ठेवला ना तर म्हणजे हाताला हे होते. आणि माझ्या इथं जागा कमी असल्यामुळे तुम्ही बघतच असेल, एका कोपऱ्यात पूजा मांडल्यासारखी आहे मी, कारण लहान मुलं पण आहे घरात आणि मधात पूजा मांडता नाहीत. आणि आमचं घर पण छोटंच आहे, त्याच्यामुळे किचनमध्येच एका साईडला मंदिरं आहेत वरती, तर तिथंच मी पूजा मांडून घेतलेली. पण तुम्ही सर्वात आधी दिवा लावून घ्या आणि दिव्याची पूजा करा, नंतरच पूजेला सुरुवात करा. तसा हाच असतो. माझा एक दिवा वरती चालू होता, म्हणून टेन्शन म्हणजे असं हे नव्हतं काही. तर त्याच्यानंतर मग मी सर्व झाल्यावर दिवा लावून घेतला, दिव्याची पूजा केली, हळदी कुंकू लावून, फूल वाहून अशा पद्धतीची दिव्याची पूजा केली. पण तुम्ही शक्य असले तर सर्वात पहिलेच दिवा लावून पूजा करून घ्या, कारण दिव्याची सर्वात पहिले पूजा केल्यानंतरच पूजेला सुरुवात करावी. वरचा दिवा चालू होता म्हणून मी नंतर लास्टमध्ये दिवा लावला. अशा पद्धतीची पूजा करून घेतली. तर दिवा वगैरे लावून, दिव्याला फूल वगैरे देऊन पूजा करून घेतली. नंतर मग आता समोर हळद कुंकू लावलं, दिव्याला फूल वाहून दिलं आणि दिव्याची माझी पूजा झाली. अशी साधी सोपी पद्धतीची पूजा आहे. तर तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. एकदम मस्त सिंपल, दिसायला पण सुंदर दिसतात आणि हे होते. त्याच्यानंतर हळद लक्ष्मीला ओटीच्या याच्यामध्ये हळद कुंकू असं भरून ठेवतात. एक हळद कुंकवाचं करंड असलं तर नक्की भरून ठेवा तुम्ही. माझ्याजवळ असं छोटं हे नव्हतं, म्हणून मी हळद कुंकू, सहद आणि साखर अशा छोट्या छोट्या वाट्याच भरून ठेवल्या. छान दिसत होत्या. पण तुमच्याजवळ एक असलं तर खूपच मस्त होईल, जागा कमी लागते. आणि अशा पद्धतीची पूजा करून घेतली. मी इथं सर्वच ठेवलं. दूध पण ठेवा, दूध असलं तर. मला दुधाची आठवण नाही राहिली. दूध किंवा दही ठेवायचं एक म्हणून मी इथं हळद कुंकू सहज ठेवलं आणि हे करून घेतलं. नंतर मग खाली चौरंग पाटावर तेवढंच बसलं आणि नंतर मग मी एक पाट ठेवला तर त्याला सोबतीला. तर पाटावर फळं ठेवले. फळं असले 5 फळं असले तर 5 फळं ठेवा, एक पण असलं तर काही हरकत नाही. आपल्याकडे जेवढं असलं तेवढं, असं काही नाही जरुरी 5च पाहिजे म्हणून. पण शक्यतोवर 5 ठेवतात, पण माझ्याजवळ 5 नव्हते, 2 होते. तर 2 ठेवले मी. आणि मेन आपलं ज्याचं आज व्रत आहे, लक्ष्मी व्रत, ते लक्ष्मीचं पुस्तक, त्याची पूजा नक्की करा. नसेल तर एक विकत आणा, पण पूजेला पुस्तक हे ठेवाच, कारण याच्यामध्येच कहाणी वगैरे असते. समोरचे हे आहे ते सुरुवात कहाणी तर याच्यातूनच होते, वाचा लागते. तर मी कहाणी वाचली तेव्हा शूट घ्यायला कोणी नव्हतं, म्हणून शूट नाही घेतला. तर अशी पूजा करून घेतली. अशा पद्धतीची साधी सरळ सोपी पद्धतीची पूजा केली. फळाला पण हळदी कुंकू लावून, बेलफूल लावून दिलं आणि पुस्तकाला पण पूजा करून फूल वाहून दिलं. आणि नंतर मग समया ठेवलेल्या, समया असल्या तर समया ठेवा, नाहीतर आपल्या दिवनालीत 5 दिवे लावले तरी चालतील. मी पण 5 दिवे लावले आणि समया ठेवल्या. नंतर आपली अशा पद्धतीची साधी सोपी पूजा केली. बाकी सगळं तेच आपलं धूप दीप कापूर
हे करून नंतर चालतंच थोडंसं व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून इकडल्या तिकडं करणं. पण एकदा जी पूजा झाली की हलवता नाहीत, पहिले जे करायचं ते करा. आणि अशा पद्धतीची मग मी पूजा घेतली. तर बघा कशी छान दिसते, सिंपल आणि एकदम कमी जागेमध्ये. आमच्या घरी जागा कमी असल्यामुळे एका कोपऱ्यात पूजा मांडायला लागते, नाहीतर मस्त मागून पण असं डेकोरेशन केलेत होते. नंतर मी अशी साधी सिंपल रांगोळी काढली. मला रांगोळी काढता येत नाही आणि मस्त असे फक्त पावलं काढले, पण छान दिसत होते. सिंपल पण होते आणि दिसत पण छान होते पावलामुळे. ते पावलं छान दिसत होते. याच्यापेक्षा जास्त पावलं काढायचे होते, पण लहान मुलं आहेत ते काही ठेवले नसते म्हणून मी फक्त 2च वेळा काढले. तर आणि नंतर मी कहाणी वाचली, आरती केली सकाळची, पण शूट नाही घेतला. नंतर मग आरव आला संध्याकाळी, तर संध्याकाळी आरवच्या हातानं आरती करून घेतली. नैवेद्यामध्ये खीर आणि पुरी करून घेतली. आणि असा झाला आमचा गुरुवारची पूजा. तर तुमची कशी झाली तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.